सगळ्यात पहिली महत्त्वाची बातमी, नाशिक महापालिकेचे आयुक्त प्रवीण कुमार गेडाम यांची अखेर नाशिकहून बदली झाली आहे। त्या विरोधात आता नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे। आज सरकारी निर्णयाचा निषेध करण्यासाठी मनसेनं निदर्शनं केली। यावेळी बदली थांबवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे। महापौर अशोक मुर्तडक स्वतः यावेळी उपस्थित होते। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेचा पदभार सांभाळणाऱ्या गेडाम यांचा कार्यकाल पूर्ण होण्याआधीच त्यांना नाशिकहून हटवण्यात आलाय। त्यांच्या या बदलीचा नाशिककरांमधून विरोध होत असून सोशल मीडियावर राज्य सरकारचा निषेध केला जातोय। पारदर्शक कारभारासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गेडाम यांनी इमारतींच्या कपाट प्रकरणी कठोर भूमिका घेत बिल्डर लॉबीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला होता। राजकीय दबावापुढे न झुकता शहरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवला होता। त्यामुळे त्यांची बदली करण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून काही शक्ती कार्यरत होत्या। त्यांना यात यश आलं असलं तरी सर्वसामान्य नाशिककर मात्र नाराज झालेला आहे। बदली विरोधात आवाज उठवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय। दरम्यान पुण्याचे पीएमपीएलचे व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांची नाशिकच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी आपण थेट नाशिकला जाऊया। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, सध्या नाशिककरांमध्ये संताप आहे, कशा प्रकारे हा संताप व्यक्त होतोय? काही वेळातच पुन्हा एकदा आपण मुकुल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूया। मात्र नाशिकच्या आयुक्तांच्या बदलीमुळे सध्या नाशिककरांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण होत आहे। नाशिकमधला सत्ताधारी पक्ष असणारा मनसेच स्वतः या बदली विरोधात आंदोलनात उतरलेला आहे। स्वतः महापौर रस्त्यावर उतरलेले होते। बिल्डर लॉबीला चाप लावण्यामध्ये गेडाम यांनी महत्त्वाचा वाटा उचललेला होता। विशेषतः इमारतींमध्ये फ्लॅटमध्ये देण्यात येणाऱ्या कपाटांच्या मुद्द्यावरून त्यांनी बिल्डर लॉबीला चाप लावलेला होता। त्यामुळे सर्वसामान्य नाशिककर प्रवीण गेडाम यांना धन्यवाद देत होते। मात्र त्यांचा कार्यकाल संपण्या अगोदरच त्यांची तिथून उचलबांगडी करण्यात आलेली आहे आणि याचा निषेध करण्यासाठी नाशिककर सध्या रस्त्यावर उतरलेले आहेत। विशेष करून बिल्डर लॉबीचा गेडाम यांच्यावर रोष होता। याविषयी आपण अधिक माहिती घेण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया। आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, नाशिकमध्ये वेगवेगळ्या स्तरातून गेडाम यांच्या बदली विरोधात संताप व्यक्त होतो आहे। काय घडतंय नेमकं नाशिकमध्ये या क्षणी? अमोल, काल सायंकाळी 5 वाजता जेव्हा आपण ही बातमी प्रसारित केलेली होती आणि त्यानंतर नाशिक शहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने आंदोलनांना सुरुवात झाली होती। काल सायंकाळी 7-7:30 वाजता मेहर सिग्नल परिसरामध्ये अचानक नागरिकांनी रस्त्यावरून रास्ता रोको आंदोलन केलं। 8 वाजल्यापासून नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणाला सुरुवात झालेली आहे। ते कार्यकर्ते आजही तिथे आपल्याला बघायला मिळतात। शिवाजी रोड जो आहे त्या रोड परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे की एक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने रक्तदान पण करतात, मात्र तेवढाच धीटपणे निर्धार करून या गोष्टीचा निषेध केला जातोय। मनसे हा नाशिक महानगरपालिकेतला सत्ताधारी पक्ष आहे, त्या मनसेही आज रस्त्यावर उतरलेला आहे। ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे आणि नाशिक महानगरपालिकेचे जे महापौर आहेत त्यांनी स्वतः स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेऊन या घटनेचा निषेध केलेला आहे। राजकीय हेतूने प्रेरित होऊन आणि त्याचबरोबर बिल्डर लॉबीच्या दबावामुळे ही बदली झाली असा आरोप प्रत्येक संघटनेच्या माध्यमातून होतोय। मात्र भाजपकडून म्हणा किंवा बिल्डर लॉबीकडून या आरोपांचं खंडन अद्यापपर्यंत केलेलं जात नाही। त्यामुळे कुठेतरी ह्या आरोपामध्ये तथ्य आहे असं म्हणायला हरकत नाही। दुपारी 3 वाजता सर्व सामाजिक संघटना, डॉक्टर्स, इंजिनियर्स असे सर्व एकत्र येऊन एक मूक मोर्चा काढणार आहेत। त्यामुळे नाशिकमधलं बदली विरोधातलं हे वातावरण आज दिवसभरात तापेल असं चिन्ह आता दिसतंय। बिलकुल, धन्यवाद मुकुल या माहितीबद्दल। दरम्यान नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक यांच्याशी सुद्धा काही वेळापूर्वी आम्ही बातचीत केली, बघूया ते काय म्हणाले। प्रवीण गेडाम यांची बदली करण्यात आलेली आहे। मुंबईमध्ये सहविक्रीकर आयुक्त या पदावर त्यांची बदली झालेली आहे, मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना नाशिकमधून हटवण्यात आलेले आहे। या बदलीचे तीव्र पडसाद नाशिकमध्ये उमटलेले आहेत। काही सामाजिक संघटनांनी काल रास्ता रोको केला, आज काही जण उपोषण करतात, काही रक्तदान करतायत, तर सत्ताधारी मनसे स्वतः नाशिक शहरामध्ये रस्त्यावर उतरलेली आहे आणि ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवते। नाशिक महानगरपालिकेचे महापौर स्वतः आपल्याबरोबर आहेत, त्यांनी देखील आता स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभाग घेतलाय। काय नेमकी भूमिका आहे जाणून घेऊयात, काय सांगाल महापौर साहेब? संधी अधिकाऱ्याची बदली होणं हे त्याचं कार्यकाळावर ठरलेलं असतं। 20 महिने झालेले
आयुक्तांचा कार्यकाल हा 3 वर्ष असतो आणि अचानक कुंभमेळा यशस्वी झाला. त्यानंतर शहराची जी ग्रोथ वाढत आहे, शहरांच्या मूलभूत गरजांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आमचे सर्व सहकारी पक्ष, आयुक्त साहेब, सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी हे सातत्याने नाशिक शहर हे सुंदर व्हावं, नाशिक शहरातल्या नागरिकांना मूलभूत गरजा पुरवल्या जाव्या याकरता आम्ही सतत प्रयत्न करतो असून ते तडीत नेसो. हे काम करत असताना 20 महिने झालेले असताना आयुक्त साहेबांची अचानक काल बदली करण्यात आली, पण ही दबाव तंत्राने बदली झालेली आहे. यामुळे आम्ही सर्वजण याचा निषेध करतो. नाशिककर नागरिक यामध्ये त्यांच्या नागरिकांच्या असंतोष पसरला आहे नागरिकांमध्ये आणि आता हे सर्व नाशिक शहरात असं चालू होणार आहे, कारण कर्तव्यदक्ष आयुक्तांची जाणीवपूर्वक बदली झालेली आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.